अजून हवंय का? श्रीराम श्रीराम. सोपान काका, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही दिलेलं नाहीये. कुठे होतात तुम्ही इतके दिवस? कुठे काय मी अरे भटकत होतो. मग वाड्यावर परत का नाही आला? आलो आलो. अरे बाबा, तू माझा अन्नदाता आहेस. मी या वाड्यावर आलो, तुम्ही इथं कुणी नव्हता आणि घराला बोला मोठं कुलूप होत. मालक, आपण मुंबईला गेलो होतो ना, तेव्हा आले असतील कदाचित. आजोबा 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 आजोबा, हे बघा मला काय सापडलं. हे बघा आजोबा. आजोबा, हे सोपान आजोबा आहेत ना? हो. हे तर आदिनाथ, अरे ही तर आजोबा, ही मूर्ती मला भुयारात सापडली. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, भुयारात आणखी काहीतरी नक्की आहे. नाही आजोबा, मी काय म्हणतो, हे कुठून आले? म्हणजे आज सगळ्या जुन्या गोष्टी पुन्हा सापडण्याचा दिवस आहे. माझे पाय मोडून आले तर मी जाऊन कुठेतरी पडू का? कोपऱ्यात कुठले तरी पडतो मी जाऊन. विष्णू, यांची व्यवस्था कर. ऐक, चला उठा. हळू बाबा, हळू हळू हळू. उठा उठा. अरे पाय मोडले, हात मोडतील. मोडलेत पाय तुमचे, बघतो. चला. हळू हळू. आजोबा, तुम्ही मला म्हणाला होतात की हे ते जाऊ दे रे. ही मूर्ती तुला कशी सापडली ते सांग. आजोबा, त्या फरशीवर जसं मोरपिसाचं चित्र होतं ना, तसंच भुयारातही मोरपिसाचं चित्र होतं. मी ती फरशी जशी उकरून काढली ना, तसं भुयारातही उकरून काढलं आणि मला ही मूर्ती सापडली. आजोबा, ही मूर्ती कोणी एकेकाळी ही श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या देवाऱ्याची शान होती, शान. पार्वती वहिनीने या घराचं माप ओलांडलं तेव्हा तिच्यासोबत ती ही मूर्ती घेऊन आली होती. पार्वती वहिनीचा श्रीकृष्ण कान्हा. ती गेली आणि हे श्रीकृष्णाची मूर्ती देखील नाहीशी झाली. पण आज ती परत आली आहे. पार्वती वहिनी परत आली आहे, तसंच ही श्रीकृष्णाची मूर्ती परत येणं अपरिहार्यच होतं. श्रीराम श्रीराम. आजोबा, मलाही फक्त मूर्ती सापडली नाही, तर त्याबरोबर हेही सापडले. प्रिया, मला दाट संशय आहे, सुलेखा त्या घरात एकटी राहत नाही. मग कोण होतं तिच्याबरोबर? माहित नाही, पण जसजसा मी त्या दिवशीच्या घटनांचा विचार करतोय, तसतसं पॉझिटिव्हली मला जाणवतंय की कुणीतरी माझ्या डोक्यावर मागून प्रहार केला. चक्कर वगैरे नव्हती आली मला. कुणीतरी आम्हा दोघांव्यतिरिक्त त्या घरात होतं. पण कोण? बहुतेक अभिमान?
तो अभिमान, तो तिचा मित्र. कारण प्रिया, मी आणि पूनम काल सुलेखाच्या घरी परत गेलो तेव्हा तेव्हा तिच्या बाथरूम मध्ये मला एक कुर्ता सापडला. पुरुषाचा कुर्ता. याचा अर्थ त्या घरात सुलेखा व्यतिरिक्त आणखी कुणीतरी आहे. तू सुलेखाला विचारलं नाहीस? विचारलं ना. ती हेच म्हणाली की मागे कधीतरी अभिमान आला होता, त्याचा कुर्ता राहिला आहे. पण नाही प्रिया, मला सापडला तो कुर्ता खूप जुना, टकांचकट, रोजच्या वापरातला होता. सदरा होता ग तो. तो अभिमानचा नव्हता. माझ्या अंदाजाप्रमाणे त्या घरात दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचा रोज वावर आहे. एकदा कधीतरी अचानक धाड मारली ना तर. पण बाळकाका, तू आणि पूनम काकू काल अचानकच गेला होतात ना? गेलो होतो, पण या हेतूने गेलो नव्हतो. पण पुन्हा एकदा प्रयत्न करायला हरकत नाही. तू जाणार आहेस? मला जायला हवं प्रिया. पण मग कारण काय सांगशील? माहित नाही. म्हणजे आत्ता नाही सांगता येणार. बाळकाका, जपून. मागच्या वेळेला मी बेसावध होतो प्रिया. आता नाही. बाय. बाय अँड टेक केअर. चला, हे काम खूप चांगलं झालं. मला मूर्ती इथेच ठेवायची, देवाऱ्यात नाही ठेवायची. अरे वेड्या, ही मूर्ती देवाऱ्यातच ठेवायची आहे. पण आलं लक्षात. चांगला मुहूर्त बघावा लागेल. चांगलासा मुहूर्त बघून पुन्हा प्रतिष्ठापना तिच्याच हातून होईल, जिनं ही मूर्ती या घरात आणली होती. तिच्या म्हणजे कोणाच्या? जा, आदिनाथला म्हणावं, शुभ्राला फोन करून सांग, तिचा श्रीकृष्ण सापडलाय. आत्ता सांगतो. हॅलो. हॅलो. हॅलो सुलेखा, अगं कशी आहेस तू? मी ठीक. तुमचं काय? अगं माझं काही विचारू नकोस बाई तू. काव काय झालं कुसुमात्या? अगं अगं जीवावरच्या प्रसंगातून वाचले माहिती मी. तुमचा कोण जीव घ्यायला निघालाय आता? अगं ही ती शुभ्रा. काय? अगं शुभ्रा ग, नाहीतर काय. अगं नेहमीसारखी ना मी तिने संजेच्या वेळेला दिवा लावला आणि मग उदबत्ती दाखवत होते सगळीकडे. तर हिच्या खोलीपाशी आले आणि तर काय, अगं ही माणसा अगं अंधार करून झोपलेली तिने संजेच्या वेळेला. दरिद्रपणाची लक्षणं मिली. हो अगं मग मी काय केलं माहिती, तिच्या खोलीत गेले आणि असा दिवा लावला. तर काय माहिती ही अशी खाडकन उठून बसली गो आणि माझ्याकडे बघायला लागली. कुसुमात्या,
तुम्ही लाईट लावलेत म्हणून झोप मोड झाली असेल तिची, त्यात काय. अरे काय गप्पा बस का, मध्ये मध्ये बोलू नकोस, मला बोलू तर दे ना. आणि अशी खाडकन उठून बसली आणि आई काही बघ, अगं आणि ना असे डोळे रोखून माझ्याकडे बघायला लागले माहितीये. डोळे असे लाल लाल झालेले आणि नागिनीसारखी फुटकार टाकत होती माहितीये. काय बोलताय काय तुम्ही कुसुमात्या? अगो खरं तेच बोलतेय. नंतर कळलं ती काहीतरी स्वतःशीच बडबडत होती. मग नीट ऐकलं, असं म्हणत होती की तिची सावली या घराचा घास घेईल, असं काहीतरी घोकऱ्या आवाजात बोलत होती. असं बोलली शुभ्रा? अगो हो. तिची सावली, तिची तिची म्हणजे कोणाची सावली आत्या? अगं तिचं तिलाच ठाऊक बाई. मी तुला सांगते सुलेखा, ही मुलगी अघोरी अघोरी. हो अगो, मी तिच्या समोरून गेले नसते ना तर तिनं माझाच गळा धरला असता. मी तुला लिहून देते बाई. आत्या तुम्ही हे आणखी कुणाला सांगितलं नाहीये ना? नाही गो बाई, इथं कोणाला काही सांगायला गेले ना तर आपल्याला छानपण शिकवतील ही लोक माहितीये. अगं तूच एक आहेस ग की जिला मी. मला एक सांगा कुसुमात्या, तिला घाम आला होता? हो. डोळे लाल झाले होते तिचे? हो. आवाज घोगरा झाला होता का? हो ग बाई हो. कुसुमात्या, कदाचित तिला एखादं स्वप्न पडलं असावं, त्यामुळे कदाचित. आता तू तिची बाजू घेऊ नकोस, कळलं मला. नाही हो, अजिबात नाही. पण तुम्ही सावध राहा कुसुमात्या. नाही म्हणजे तुम्हाला काही झालं तर मला दुसरं कोण आहे ना या जगात. हो बाई हो, अगदी खरं बोलतेस बाई तू. माझं तरी कोण आहे दुसऱ्या जगात. सुलेखा, सुलेखा आता मी फोन ठेवते. हा, घरी आले ना की सविस्तर बोलते. इथे कोणी पाहिलं ना फोन करताना तर वाट लागेल वाट. मी ठेवते फोन. ठेवू? हा ठेवते. तिची सावली, कोणाची सावली दिसते शुभ्राला? इंदूची. मला गतजन्मातल्या गोष्टी आठवता नाही असंच होतं. म्हणजे शुभ्रालाही आता तिच्या गतजन्माबद्दल. सो काय म्हणत होते बाळकाका? हाऊ इज ही नाव? हेच ओके. क्षिप्रा, बाळकाकाला असा संशय कसला, त्याला खात्रीच आहे की त्या दिवशी त्याला चक्कर वगैरे आली नव्हती. मग त्याच्या मते त्याच्या डोक्यावर मागून कोणीतरी वार केला. कसं शक्य आहे? कारण सुलेखा तर एकटीच. सुलेखा एकटी राहत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तिचा कोणतरी एक मित्र आहे जो फ्रिक्वेंटली येऊन जाऊन असतो. आणि त्याशिवायही आणखीन कोणी असू शकतं. कोण? गॉड नोज. पॉसिबिलिटी आहे हा प्रिया. कारण ज्या प्रकारे तिने मला नकार दिला ना, माझी रिक्वेस्ट ऐकून ती एकदम पॅनिक झाली. कसली रिक्वेस्ट? अगं मी तिला म्हटलं माझ्या राहण्याचा थोडा प्रॉब्लेम झालाय म्हणून मी तुझ्याकडे राहू का? व्हॉट? क्षिप्रा, तू सुलेखाच्या घरी राहायला जाणार होतीस? अगं पण तसं केल्याशिवाय आपल्याला तिच्याबद्दल हवी ती माहिती कशी मिळेल? गॉड क्षिप्रा, मी तुला म्हटलं होतं की तिच्याकडे जाऊन ये. तू तर तिच्याकडे मुक्कामालाच जायला निघालीस. अगं पण ते जास्त बरं नाही का प्रिया? पण ते धोकादायक आहे क्षिप्रा. चलताय यार. अगं काय करणार आहे ती माझं? नाही क्षिप्रा, निखिलला न्याय नाही मिळाला तरी चालेल, पण आता आणखीन कोणाच्या जीवाशी खेळायचं? हॅलो, कोणाच्याही जीवाशी खेळबीळ होत नाहीये. अँड प्रिया, आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. हे बघ, त्यावेळी आपण बेसावध होतो,
पण आता तसं नाहीये. जस्ट इमॅजिन प्रिया, ती जर 24 तास माझ्या समोर असली तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं किती सोपं जाईल. तीच नाही म्हणाली ना आता, प्रश्न मिटला. ओके. अगं इतक्या सहजासहजी जर हार मानली तर काय फायदा झाला इतकी वर्ष दगड धोंड्यांवर डोकं फोडण्याचा. क्षिप्रा, जिजू दी आली आहे का? नाही, मी एकटाच आलोय. ऑफिसमधनं डायरेक्ट आलो. म्हटलं स्वतःहून तुझी माफी मागावी. कशाबद्दल? त्या दिवशी निखिलच्या डायरीवरून जे काही घडलं. जिजू, मला असं वाटतं हा विषय आपण त्या दिवशीच बंद केला ज्या दिवशी तुम्ही आणि दी माझ्या घरी आला होता. नाही, म्हणूनच मुद्दाम आलो. म्हटलं तुला असं वाटू नये की पूनमनी फोर्स केला म्हणून मी आलो होतो. नाही, मला नाही वाटत तसं. तरी सुद्धा काय शोधताय जिजू? हं? काय शोधताय काय? नाही, हे पाण्याची बाटली कुठे? इथे. मला सांगायचं ना, मग मी आणून दिलं असतं आतून. थांबा, मी आणते. हा, जिजू पाणी.